अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल इराणमधल्या युद्धबंदीची घोषणा केली। पोस्ट करत या दोन्ही देशांनी युद्धबंदीबाबत सहमती झाल्याचा दावा केला। पण दुसरीकडे युद्धबंदीच्या घोषणेनंतरही इस्रायलच्या अनेक भागात सायरन वाजलेत। इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे सायरन वाजल्याचा दावा इस्रायली लष्करानं केलाय। त्यामुळे अनेक शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय। डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतरही हा हल्ला झाल्याचं दोन्ही देशांमधला तणाव आता आणखी वाढण्याची शक्यता आहे। या युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। युद्धबंदीच्या घोषणेनंतरही इराणकडून इस्रायलवर हल्ले सुरूच आहेत। इराणने 5 मिसाईल डागल्याची माहिती समोर आली आहे। इराणच्या या मिसाईल हल्ल्यात 3 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झालाय। त्यामुळे आणखी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमधल्या अनेक शहरांमध्ये सायरन वाजण्यास सुरुवात झाली आहे। इराणने केलेल्या या युद्धबंदीच्या उल्लंघनाला इस्रायल सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे। इराणने कतारमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला आणि त्यानंतर इस्रायल आणि इराणमध्ये युद्धविरामावर मंजुरी झाल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली। ज्यामुळे 12 दिवसांपासून सुरू असलेले हे युद्ध संपलं असं सगळ्यांना वाटलं। पण युद्धविरामाआधीच इराणनं मंगळवारी पहाटे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यात 4 जणांचा मृत्यू झाला। तर इस्रायलने देखील इराणच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले चढवले। त्यानंतर बेअरशोबमधील रहिवाशांनी सामान घेऊन इमारती रिकाम्या केल्या। त्या जवळपास 9,000 लोकांना आपलं घर सोडावं लागलंय। युद्धविरामानंतरही सायरन वाजत असल्यानं परिस्थिती अजूनही तणावाची आहे। इराण आणि इस्रायलमधील तणावाचा आता थेट परिणाम हवाई सेवांवर होताना दिसतोय। गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे दुबई, दोहा यासारख्या शहरांमध्ये जाणाऱ्या अनेक फ्लाईट्स रद्द किंवा डायव्हर्ट करण्यात आल्या। एअर इंडिया एक्सप्रेसनं दोहा फेरीच्या 2 फ्लाईट्स दुसऱ्या मार्गाने वळवल्या, तर इंडिगो, स्पाइसजेट, कतार एअरवेज आणि अकासा एअर यांनी त्यांच्या उड्डाणांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कंपन्या सतत मार्गांमध्ये काही बदल करतायत। ही युद्धाची अडचण किती काळ राहील याचा अंदाज नसल्यानं विमान कंपन्यांकडून मात्र खबरदारी घेतली जाते। नेदरलँड्समधील हेग या शहरात आजपासून नाटोची एक महत्त्वाची बैठक सुरू होते। नाटो ही जगातली सर्वात ताकदवान लष्करी संघटना मानली जाते, जी 76 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या मदतीनं स्थापन झाली। पण आज ती काहीशी अडचणीत दिसतेय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही नाटोवर टीका केली होती। ही बैठक विशेष महत्त्वाची आहे, कारण सध्या एकीकडे युक्रेन रशिया युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे इराण इस्रायलमधला संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय। अशा परिस्थितीत जगाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे। त्यामुळे या बैठकीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेदरलँड्सकडे रवाना झालेत। या आठवड्यात नाटोची एक महत्त्वाची शिखर परिषद होते, ज्यामध्ये 32 देश सहभागी होणार आहेत। मात्र या परिषदेत काही मतभेद होण्याची शक्यता वर्तवली जाते। काही दिवसांपूर्वीच नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांनी सदस्य देशांनी संरक्षणावर जीडीपीच्या 5% इतका खर्च करावा असं सुचवलं होतं। पण स्पेननं हा प्रस्ताव आवाजावी म्हणून नाकारलाय आणि त्यानंतर ट्रम्प यांनी देखील अमेरिकेने हे ध्येय पाळण्याची गरज नाही असं विधान केलं। त्यामुळे परिषदेत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। मुलाचा पहिला वाढदिवस प्रत्येक आईवडिलांसाठी खूपच खास असतो। त्यासाठीची तयारी महिनाभर आधी सुरू होते। हॉल, केक, डेकोरेशन सगळं अगदी परफेक्ट हवं असतं। पण अलीकडेच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय। दुबईत राहणारे भारतीय उद्योजक सतीश सानपाल यांनी त्यांच्या 1 वर्षाच्या लेकीसोबत इजाबेलसाठी तिच्या वाढदिवशी चक्क गुलाबी रंगाची खास रोल्स रॉयस गाडी गिफ्ट दिली आहे। गाडीमध्ये तिचं नाव, गुलाबी कव्हर, टेडी बेअर आणि कॉंग्रॅच्युलेशन्स इजाबेला असं लिहिलेलं प्लाकही आहे। ही आलिशान गाडी इंग्लंडमध्ये खास तयार करून UAEला आणण्यात आली आहे। ऑपरेशन सिंधू या मोहिमेअंतर्गत इराणमध्ये अडकलेल्या काही भारतीय नागरिकांना भारतात सुखरूप परत आणण्यात आलंय। दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं। या मोहिमेमुळे आतापर्यंत एकूण 2295 भारतीय नागरिकांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली आहे। परत आलेल्या लोकांमध्ये बरेच विद्यार्थी आहेत, जे इराणमध्ये शिक्षणासाठी गेले होते। सरकारच्या आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या सततच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालंय। आणखी काही नागरिक तिथे अडकले असून त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कोलंबियामध्ये एक खळबळजनक प्रकार घडला होता। नैऋत्य भागात 57 सैनिकांना गावकऱ्यांनी ओलीस धरलं होतं। ही घटना कौका प्रांतातील एल प्लेटेडो गावात घडली। जवळपास 200 लोकांनी सैनिकांना घेरून एका सभागृहात बंद केलं होतं। या लोकांचा संबंध पूर्वीच्या FARC या फुटीर गटाशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। दरम्यान लष्कराच्या कारवाईनंतर सैनिकांची सुटका करण्यात आली आहे आणि सुमारे 20 लोकांना ताब्यात घेण्यात आलंय। सरकारने इव्हान मॅडिस्को या गटावर दबाव टाकल्याचा आरोप केलाय आणि या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी गावकऱ्यांना हिंसक गटांपासून दूर राहण्याचं आवाहन केलंय।
कॅलिफोर्नियामध्ये एका लँडस्केपरला अटक करताना बॉर्डर पेट्रोल एजंट्सनी बळाचा वापर केल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. 48 वर्षांचे नार्सिसो बॅरेंको, जे बेकायदेशीर कागदपत्रांशिवाय अमेरिकेत राहत होते, त्यांना ऑरेंज काउंटीमधील एका आय होप बाहेर अटक करण्यात आली आहे. एजंट्सनी त्यांना जमिनीवर पाडलं, स्प्रे मारला आणि मारहाण केली. त्यांचा मुलगा अलेक्झांड्रो, जो माजी मरीन अधिकारी आहे, याने वडिलांवर झालेली ही कारवाई अतिरेकी असल्याचं म्हटलंय. DHSने मात्र बॅरेंकोने प्रतिकार केल्याचं सांगितलं. बॅरेंको सध्या ICA कोठडीत आहेत, पण त्यांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड अजून समोर आलेला नाहीये. मिशिगनमधील क्लेक टाउनशिपमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर कबाना ब्लू लेकफ्रंट स्पोर्ट्स बार अँड ग्रिल या रेस्टॉरंटजवळ उतरवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक पलटी होऊन कोसळलं. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघात कसा झाला याचा शोध सुरू केलाय. हेलिकॉप्टरचा अचानक तोल कसा गेला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सध्या संपूर्ण परिसराची पाहणी केली जात असून पुढील तपास सुरू आहे. सुदैवानं मोठी दुर्घटना मात्र टळली आहे. इंडोनेशियामध्ये अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. 2 महिन्यात देशभरातून 285 लोकांना अटक करण्यात आली असून त्यात 29 महिला आणि 7 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या कारवाईत अर्ध्या टनाहून अधिक अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या मोहिमेदरम्यान 2 मोठ्या सिंडिकेट्सच्या मनी लॉन्ड्रिंगची देखील माहिती समोर आली असून त्यांची 26 अब्ज रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अटक केलेल्या महिलांमध्ये बहुतेक गृहिणी आहेत आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता महिलांना ऑनलाईन मैत्री करताना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. मेक्सिकोच्या नॉल्कापान शहरात मुसळधार पावसामुळे मोठा पूर आलाय. व्हेरेडे नदीला पूर आल्यानं त्यात जवळपास 50 घरं पाण्याखाली गेली आहेत. रस्त्यांवर देखील तब्बल 1.5 मीटरपर्यंत पाणी साचलंय. या पुरामुळे रस्त्यांवर केमिकलचा फेस देखील पसरलाय, ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर गंभीर धोका निर्माण झालाय. नदी आणि नाल्यांच्या ड्रेनेज क्षमता पुरेशा नसल्यानं पूर वाढल्याचं बोललं जात आहे. तसंच नदीत साचलेल्या कचऱ्याने देखील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केलं असून लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले जात आहेत. आंडोराला विएल या शहरात मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे रस्ते, घरं पाण्याखाली गेली असून अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. संपूर्ण शहरातील वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केलं असून लोकांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पावसाचा जोर अजूनही कायम असल्यानं परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जाते. नागरिकांना घरातच सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. संपूर्ण शहरात बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत पाकिस्तानला पुन्हा एकदा कडक इशारा दिलाय. भारतीयांचं रक्त सांडणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यासाठी जगात कुठेही सुरक्षित ठिकाण नसेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्या चिथावणीखोर भाषणानंतर पेहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधू राबवत पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. भारताची कठोर भूमिका जगानं नुकतीच पाहिली असल्याचं देखील पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं. इराण-इस्रायल युद्धाचा थेट परिणाम हवाई वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळतंय. मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे देशभरातील 60हून अधिक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये दिल्ली विमानतळावरील सर्वाधिक 48 उड्डाणांचा समावेश आहे. तर जयपूर, लखनौ आणि अमृतसर इथल्या उड्डाणांना देखील फटका बसलाय. इराणनं कतारमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर कतार, UAE सह अनेक देशांनी तात्पुरतं हवाई क्षेत्र बंद केलंय. तर विमान कंपन्या प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं देखील पाहायला मिळतं. दिल्लीमध्ये फेब्रुवारीत झालेल्या पराभवानंतर निराश झालेल्या आप या पक्षासाठी आता दिलासादायक बातमी आली आहे. पंजाबमधील लुधियाना पश्चिम पोटनिवडणुकीत आपचे उमेदवार संजीव अरोरा मोठ्या मतांनी विजयी झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह संचारलाय. मात्र या विजयाच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल राज्यसभेत जाणार का यावर चर्चा सुरू होती. दरम्यान मी राज्यसभेत जाणार नाही असं खुद्द केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय. संजीव अरोरा यांनी आधी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे आता या जागेसाठी आम आदमी पक्ष कुणाला पाठवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
गेल्या 2 आठवड्यांपासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं घटतेय. 12 दिवसात 3000हून अधिक सक्रिय रुग्ण कमी झाले असून आता त्यांची संख्या 4089 वर आली आहे. गेल्या 24 तासात केवळ 7 नवीन रुग्ण आढळलेत तर 336 रुग्ण बरे झालेत. जानेवारी 2025 पासून नवीन प्रकारामुळे 127 मृत्यू झाले होते, ज्यात केरळमध्ये सर्वाधिक 40 तर महाराष्ट्रात 33 रुग्णांचा बळी गेलाय. मात्र आता कोविड हा एक स्थानिक आजार बनला असून तो गंभीर धोका राहिलेला नाही असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय. भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवण्यासाठी पुढील 10 वर्षात 2.5 ते 3 लाख कोटी रुपये खर्चून मोठे बोगदेव प्रकल्प उभारले जातील अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात बोलताना दिली. प्रवासासोबतच सुरक्षा आणि पर्यावरणासाठी हे बोगदे महत्त्वाचे असतील, तर यासाठी स्मार्ट तंत्रज्ञान आणि स्वदेशी यंत्रसामग्रीवर भर दिला जाईल असं देखील गडकरी यांनी स्पष्ट केलं. अलाहाबाद हायकोर्टाने आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या प्रकरणात एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय. एखाद्याचा अनैतिक संबंध असणं हे एकटं कारण पुरेसं नाही की त्याने कोणाला आत्महत्येला प्रवृत्त केलंय असं मानावं, असं मत न्यायमूर्ती समीर जैन यांनी मांडलं. महोबा जिल्ह्यातील कमल भरभुजा या व्यक्तीला जामीन देताना न्यायालयानं ही महत्त्वाची टिप्पणी केली आहे. या निर्णयामुळे अशा प्रकरणांमध्ये कायद्याची स्पष्ट मर्यादा दाखवून देण्यात आली आहे, तर केवळ वैयक्तिक नातेसंबंधांच्या आधारावर गुन्हा सिद्ध करता येणार नाही असंच या निकालातून आता स्पष्ट होत आहे. मुंबईतील घर विकून एका निवृत्त नौदल कॅप्टनने आपल्या कुटुंबासह यॉटवर संसार साधलाय. कॅप्टन गौरव गौतम यांच्या पत्नी वैदेही आणि कन्या सान्वी यांनी 2022 मध्ये घर विकून आल्हा नावाच्या 42 फुटी यॉटवर राहण्याचा निर्णय घेतलाय. 36 वर्षांपूर्वीची ही कॅटरामन यॉट 2 बेडरूम 1 किचनसह सुसज्ज आहे. नौदलातील 30 वर्षांच्या सेवेनंतर गौरव आणि वैदेहीनं पारंपरिक जीवनापेक्षा स्वातंत्र्य आणि साहसाची निवड केली आहे. ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर प्रवास करत असून कन्या सान्वीचं शिक्षणही यॉटवरच सुरू आहे. हा या त्यांच्या धाडसी आणि स्वप्नवत जीवनशैलीचा प्रत्यय आहे.